बोलू का? तुमचं रेडी आहे का? माईकची गरज नाही, माईकची गरज नाही, हे सगळं माईक आहेत. अण्णावर कसला म्हणजे सर्व गावाचा विश्वास आहे, सगळ्या गावाचा विश्वास आहे. अण्णा कोणाला भेटले काय घेतलं नाही आम्हाला. बोलू का? त्या दिवशी पण मसाजोग वासियांनी सगळ्यांनी ग्रामस्थांनी मिटिंग घेतली. त्या दिवशी पण अण्णावर 100% विश्वास दाखवलेला, आजही अण्णावर 100% विश्वास आहे. आम्हाला आणखीन अण्णाकडून एवढी अपेक्षा आहे की हे प्रकरण आमचं शेवट लावेपर्यंत अण्णा आमच्या बरोबर राहतील आणि ह्याच्यात त्यांना जीव तोड प्रयत्न करतील, त्याची आम्हाला अण्णाच्या बाबतीत अपेक्षा आहे. तुमचं स्टार्ट करा, कोणाचं राहिलं चालूच आहे. हे आत्ताच आलं सगळं. आपला मुख्य जो विषय आहे पहिल्यापासूनचा, पहिल्या 8 दिवसातल्या तपासाचा, त्या संदर्भात अण्णासोबत आम्ही चर्चा केली. चर्चा ह्यासाठी केली की त्यांनी जशात तसं जे प्रशासन आहे, जे मुख्यमंत्री साहेब आहेत आणि जी सगळी सिस्टीम आहे, SP साहेब असतील त्याच्यात, त्यांनी सगळं आम्ही जे दिलेलं आहे, जो पेपर दिलाय गावकऱ्यांनी, तो जशाला तसा अण्णांनी त्याचा आज पाठपुरावा करून सोमवारपर्यंत ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट पूर्ण कराव्यात असं गावकऱ्यांचं मत आहे आणि ते करणार आहे. आणि आमचं पण तेच मत आहे. त्याच्यात सगळ्या चुका पोलीस यंत्रणेने केल्या आहेत म्हणून हा खून झालेला आहे. आम्ही हे वारंवार सांगतोय. आरोपी हे पोलिसांनी तयार केलेले आहेत. कृष्णा आंधळे हा फरार फक्त लोकांसाठी कागदोपत्री होता, परंतु तो एका राष्ट्रवादीच्या कार्यालयात सर्रास ती काळ्या कलरची जी गाडी होती, माझ्या भावाला ज्याच्यात अपहरण केलं, ती गाडी त्या ऑफिस समोर ठेवून हे त्या ऑफिसमध्ये सर्रास बसायचे. आणि हे फक्त आरोपी हे आमच्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी किंवा ह्या गोरगरीब लोकांसोबत ज्याच्यासोबत अन्याय केले त्याच्यासाठी हे आरोपी आहे. हे पोलिसांचे मित्र होते. त्यांचे सगळे CCTV फुटेज चेक केले तर हे आरोपी पोलिसांसोबत सर्रास वावर होता यांचा. हे गाडीवर फिरायचे, ऑफिसमध्ये बसायचे, यांचा चहा नाश्ते व्हायचं, जेवण व्हायचं. म्हणायचा भाग एकच आहे की यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही. ज्या कृष्णा आंधळेला या पोलीस स्टेशननी सांभाळलं, त्या पोलीस स्टेशननी हे असं का केलं, हा एवढा गंभीर गुन्हा का केला, किंवा सगळ्यात मोठा विषय CID कडे जो तपास दिला, त्या CID कडे तपास दिल्यानंतर या केज पोलीस स्टेशननं इतकं निष्क्रिय काम का केलं. एकही पुरावा एक माणुसकीच्या नात्यानं DYSP असतील, जे कोणी तिथं अधिकारी असतील, त्यांनी द्यायचा प्रयत्न केला नाही. समाजातून सगळे पुरावे आले. दुर्दैव आहे ते अत्यंत. जर समाजानं काही पुरावे दिले नाही तर आरोपी निर्दोष सुटण्यासाठी यांची मदत दिसत होती. मला एवढंच बोलायचंय गावकऱ्यांच्या वतीनं की हे झालेला प्रकार आहे, हे आरोपीला वाचवण्यासाठी सगळी टीम पुढे आलेली आहे. जे स्वतःचे आरोपी आहेत ते मुख्य आरोपीला वाचवण्याच्या भूमिकेत आहेत. हे थांबलं पाहिजे. आणि ज्या मागण्या आहेत आणि जे आंदोलन आहे त्यावर सगळे गावकरी आणि मी स्वतः पण ठाम आहे. सगळ्या आमच्या मागण्या ज्या रास्त आहेत त्या झाल्या पाहिजेत आमच्या मान्य, आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहेत. आम्हाला 25 तारखेला आम्ही आंदोलन करणार आहे. आपण वारंवार ज्या 2 गोष्टी सांगताय की राजेश पाटील आणि प्रशांत महाजन त्यांचा सहभाग, जे जो आपण सांगताय की घटनेपूर्वी पण होता आणि घटनेनंतर काही गावकरी आरोप करतात की त्याच्यात काय नेमकं तुम्हाला त्यांनी आज उत्तर दिलं पाहिजे. 6 तारखेला अॅट्रॉसिटी का केली नाही? अॅट्रॉसिटी 6 तारखेला केली असती तर हे आरोपी गजाआड झाले असते, यांना कायदा कळला असता, यांना प्रशासन कळलं असतं. हीच अॅट्रॉसिटी त्यांनी 12 तारखेला केली खून झाल्यावर.
खुनाच्या अगोदर जर केली असती तर कायदा काय ह्यांना कळला असता आणि हा खून झाला नसता. म्हणजे खऱ्या अर्थानं आरोपी हे आहेत. त्यांनी त्या आरोपीला पालन पोषण केल्यामुळं, हे यांना त्या आरोपीला अभय दिल्यामुळं ही घटना घडली. म्हणून मी वारंवार तीच गोष्ट म्हणतोय आणि म्हणत राहील, हेच खरे आरोपी आहेत. आपण मुख्यमंत्र्यांना भेटला होता आणि या संदर्भात आपण त्यांच्याकडे घटनेची माहिती सांगितली, त्यांच्या अधिकाऱ्यांबद्दल देखील तक्रार केली होती. त्यावर गृहमंत्र्यांकडून आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून काही कारवाई झाली काय सर? आता त्याच्यातल्या रिक्वायरमेंट ज्या राहिल्यात त्या आम्ही आज सांगितल्यात. SP साहेब बदललेत, ते प्रामाणिक आहेत, ते चांगलं काम करतात. इथं जॉईन झाल्यावर ते गावकऱ्यांची संवाद साधायला आले, कुटुंबाला भेटले. परंतु जे खालचं जाळ आहे सगळं चुकीचं आहे. चांगल्या अधिकाऱ्यांना चांगलंच म्हणतंय गाव, मी पण चांगलं म्हणतो. ज्यांचं काम चांगलं त्यांना आम्ही कधी म्हणणार नाही की तुमचं काम चांगलं नाही. पण आरोपी सोबत ज्याची हातमिळवणी झालेली आहे, जे लाभार्थी आहेत, ज्यांनी त्यांच्याकडून काहीतरी फायदा करून घेतलेला आहे, त्या आरोपीच्या बाजूने त्यांना कुठंतरी बदललं पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, हे मी आता पण सांगतोय. पण यामध्ये जो तपास आहे तो जर CID करत असेल, SIT करत असेल, किंवा जर ज्युडिशियल कमिटी करत असेल तर मग पोलिसांचा पार्ट आहे. ग्राउंड लेवलला तुमची जे तुम्हाला जे सरकारनं तुम्हाला जे अधिकार दिलेत, जे तुम्ही डिपार्टमेंट आहेत, त्याचं का असं हे नाही, एवढंच काम नाही त्याचं की तुमचं कुठली तरी जिम्मेदारी झटकली आणि तुमचं काम संपलं. तुम्हाला काही विटनेस मिळतात का, त्या आरोपींना शिक्षा कशी होईल, यासाठी तुम्ही माणूस म्हणून करू शकतात. आणि ते कुठलंही केलेलं नाही. ह्यांनी इतक्या लवकरात लवकर तपास झटकून टाकला. मग मला सांगा, जे बाकीचे CCTV फुटेज वगैरे समाजातून जनतेतून आलेत, ते जे नष्ट झाले असते तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार होतं? हे घेणार होते का? आणि अजूनही जे काही पुरावे नष्ट होणार आहेत त्याची जिम्मेदारी पूर्ण DYSP साहेब आणि केज पोलीस स्टेशन जे पूर्वीचं होतं त्यांची असणार आहे, ते आम्ही खात्रीने सांगतो. तुम्ही समाधानी आहात? म्हणजे एकतर काल मनोज जरांगे पाटील आले होते, त्यांनी तुमच्याशी चर्चा केली. आज स्वतः सुरेश धस आलेत, ते तुमच्याशी चर्चा करतायत. त्या सगळ्या कारवाई होऊस तर कोणी समाधानी होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा प्रश्न वारंवार आहे की तुम्ही समाधानी आहात का? हे सगळं जे चाललंय ते कारवाई चालल्यात. ह्याच्यातून आरोपीला ज्या दिवशी फाशी होईल त्या दिवशी आम्ही कॉन्फरन्स घेऊन सांगू की आम्ही ह्याच्यावर समाधानी आहेत का नाही. कारण आरोपीला आतापर्यंत कुठलाही अभय नाही, गुरमीत आहेत. आरोपी आल्यानंतर त्यांचे समर्थक तिथे येतात, त्यांचं मनोबल वाढवतात, आमच्या कुटुंबाला, गावाला एक भीती कशी निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न करतात. म्हणून आम्ही कुठल्याही गोष्टीवर समाधानी नाहीत. ही कारवाई आहे चालू, त्या कारवाईवर आम्ही विश्वास व्यक्त केलेला आहे. आमचा विश्वास कुठं तुटला नाही पाहिजे आणि ह्या आरोपींना फाशी झाली पाहिजे. भेट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका झाली त्यांच्यावरती. आज गावकरी म्हणून आणि ग्रामस्थ म्हणून आपली काय भूमिका आहे या बाबतीत? आमची भूमिका एक आहे. आम्ही जे दिलंय अण्णांकडं, आमदार साहेबांकडे आम्ही जे मागण्या दिल्यात त्या जर जशात तशा आल्या, त्याला गावकऱ्यांनी ऍक्सेप्ट केलं तर आम्हाला बाकीच्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही. आम्हाला आरोपींना फाशी झाली की आम्ही तुम्ही काय करायलात ह्याच्यावर आम्ही तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य किंवा तुम्ही जे निर्णय घेतात त्याच्यामध्ये आमचं गाव किंवा ते त्याच्यात आम्ही विचारणार नाहीत. आम्हाला ह्या आरोपींना उद्या फाशी द्या. आमच्या बाकीच्या म्हणजे चर्चा करण्याची किंवा त्याच्यावर आमच्या मिटिंग घ्यायची आमची गरजच नाही. आम्हाला फक्त न्याय भेटला पाहिजे. न्यायाच्या भूमिकेत ते आहेत पहिल्या दिवसापासून आणि सगळेच आहेत. लोकप्रतिनिधी आहेत, मनोज दादा आहेत. मनोज दादा येत नव्हते तर आपला हे आज बसलेलो आपण बसू सुद्धा शकलो नसतो. कारण का FIRच नसतं तर अण्णांनी काही केलं नसतं, आम्ही काही करू शकलो नसतो. गावकरी किती मोठं आंदोलन केलं तरी काही करू शकले नसते. म्हणून ह्याच्यामध्ये सगळे जे लोक आहेत समाजातले त्यांची सगळ्याची महत्वाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतूनच आपण पुढे जात आहेत. ह्याच्यात एकच झालं पाहिजे, आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि हे सगळे सह आरोपी, ही सगळी टोळी, हे जाळमुळं हे सगळं उकरून टाकलं पाहिजे. ती जिम्मेदारी प्रशासनाचा एक भाग आहेत अण्णा आणि अण्णांनी ते पाऊल उचललंय आणि आम्ही त्यांना आज पण विनंती केली की यांना कसं कठोर शासन होईल, यांना कशी कठोर कारवाई होईल ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. आम्हाला आमची तुमच्याकडे हीच मागणी आहे. अण्णा आपण थोडंसं हे पहा, सुरुवातीला देशमुख कुटुंबीय आणि मसा जोकर मीडियाने आता पाहिलं की संपूर्ण ग्रामस्थांनी वर हात करून या ठिकाणी माझ्यावरती विश्वास व्यक्त केलेला आहे आणि याच्यामध्ये आता प्रमुख मागण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये PI महाजन, PSI राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करणं ही एक पहिली मागणी आहे. त्याच्यानंतर आता आम्ही 4 दिवसापूर्वी
मला वाटतं धनंजय आम्ही बसलो होतो आणि त्याच्यामध्ये सायबर सेलचे 2 तज्ज्ञ ज्यांची आवश्यकता आहे या सगळ्या बाबीसाठी, हे 2 तज्ज्ञ लोकांची SIT मध्ये नियुक्ती व्हावी आणि ती बाब ज्या ठिकाणी मी कानावर घालायची ते घातली, त्यांनी ते ऍक्सेप्ट केलेली. बहुतेक सोमवारपर्यंत ती ऑर्डर सुद्धा त्या ठिकाणी येईल, कारण याच्यात कुणाचे फोन कोणाला झालेले अगोदरचे सुद्धा. माझं म्हणणं आहे की 6 तारखेची घटना, 9 तारखेची घटना एवढ्या पुरते मर्यादित न ठेवता मागील 2 महिन्यापासून पहिली जी केस झालेली आहे, एक शिंदे नावाचे अधिकारी उचलून नेले होते ना, त्यांनी पण फिर्याद दिली होती, पाथर्डीपाशी पकडलेले होते. त्यावेळेस पासूनचे CDR तपासले पाहिजे. त्यासाठी सायबर सेलचे जे 2 अधिकारी आम्ही त्या ठिकाणी विनंती केलेली शासनाला, ते झाले पाहिजे. आणि सर्वात गंभीर घटना इथं मस्साजोगला आल्याच्या नंतर या ठिकाणी ही पुढे येते की महाजन हे बीडला आहे अटॅच केलेला, तो तिथून येऊन केज पोलीस स्टेशनच्या लॅपटॉप वरती बसतो. कसं काय बसतो, काय संबंध? सहआरोपी म्हणून महाजन आणि पाटील, राजेश पाटील या दोघांची या ठिकाणी तात्काळ कारवाई व्हावी. फरार आरोपी कृष्णा आंधळे हा तात्काळ अटक होणं गरजेचं आहे, कारण हा आंधळे हा फार शातीर आहे आणि आंधळेचे बगल बच्चे जर एका मोहितेच्या तिथं 307 करू शकतात, उद्याच्याला हे आणि हे आरोपी ज्यावेळेस तारखेला येत आहेत, वाल्मिक कराडसह बाकीचे सगळे सुदर्शन घुले, चाटे हे आरोपी आल्याच्या नंतर एकदम मानेच्या खाली केसापर्यंतचे मोठमोठाले बूट घातलेले अत्यंत चित्रविचित्र दिसणारे लोक इथं कसं काय येतात, यांचं मनोबल वाढवण्यासाठी येत आहे. म्हणून इथं जे आहे हे कृष्णा आंधळे अटक होणं गरजेचं आहे. वाशी पोलीस स्टेशनचे रमेश घुले, मला वाटतं रमेश घुले, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गित्ते, गोरख फड, दत्ता बिक्कड हेड कॉन्स्टेबल यांचे CDR तपास करून यांना सुद्धा सहआरोपी करावा अशी मस्साजोगकरांची या ठिकाणी मागणी आहे. त्याच्यानंतर आरोपींना फरार होण्यास मदत करणे, डॉक्टर संभाजी वायबासे दाम्पत्य, पती आणि पत्नी हे दोघंही मला वाटतं पैसे पाठवले त्यांच्या मिसेसने मला वाटतं ऑन रेकॉर्ड पैसे पाठवले. आणि ह्या सरकारी वकील होत्या बालाजी तांदळे कोरेगाव उर्फ महाराज का काहीतरी म्हणतात, हाच ना, संजय केदार याला महाराज म्हणायचं. सारंग आंधळेवाडी यांची चौकशी करून हे पण आरोपी, मला वाटतं हे पत्र धनंजयला माहिती आहे, हे SIT ला पत्र मी माझ्या स्वतःच्या सहीनं दिलेलं आहे. वायबासे आणि यांच्या बाबतीतलं रेकॉर्डवरती मी हे पत्र त्या ठिकाणी दिलंय. शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी ही मागणी पण रास्त आहे. त्याची नियुक्ती अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये काय अडचण आहे किंवा का थांबलेली याच्या बाबतीत सगळ्या ग्रामस्थांच्या पुढे नाही, परंतु धनंजयला ही बाब सांगितलेली आहे. जलद गती न्यायालयात 100% होणार आहे. हे फास्ट ट्रॅक वरतीच या केसचा, कारण आता या केसचा तपास सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आलाय. चार्जशीट दाखल, फक्त आता चार्जशीट दाखल करण्यापूर्वी मस्साजोगकरांनी या ज्या 8 मागण्या मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये 7वी सदरील घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांचे पार्थिव शिवारून
बोरगाव शिवारातून उचलल्यानंतर ते शासकीय रुग्णालय केजकडे घेऊन जाणे अपेक्षित असताना PSI राजेश पाटील यांनी ही गाडी कळंबच्या दिशेने वळवली. तर ती सुद्धा आमच्या ग्रामस्थांनीच पाहिलेली. आता इथं कोणीतरी होतं जे पाठीमागच्या गाडीत होते याची चौकशी, कारण मागची गाडी बघितल्यावर त्यांनी गाडी वळवली. तर म्हणजे मग हा जो पाटील आहे हा क्लिअर कट आरोपी आहे त्यातला. आतापर्यंत हा आतमध्ये जायलाच पाहिजे होता, तो गेलेला नाही. याची पण चौकशी होणं गरजेचं आहे. आणि कारण आतापर्यंत फोकस जो होतोय, जो मेन रोल आहे, मेन रोल ह्या 8-9 लोकांचा, 9 आरोपी आतापर्यंत संतोष देशमुखांच्या खुनामध्ये 302 मध्ये आले. एक 10वा जो आहे तो आलेला नाही. त्याचा रोल फक्त खंडणी आणि इतर याच्यामध्ये आहे. वाल्मिक कराडसह बाकीचे 9 लोक 302 मध्ये या ठिकाणी आलेले आहेत. आणि माझं मत आहे, नितीन बटकर तर मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की ग्रामस्थांची नाही तर माझीच मागणी आहे की नितीन बिक्कड, कारण ह्या सगळ्या प्रक्रियेला, कारण हाच नितीन बिक्कड आहे, यांनी धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी बैठक केलेली. याच नितीन बिक्कडनी तांबोळी आणि शुक्ला यांना घेऊन जाऊन निवासस्थानी सुद्धा बैठक केलेली, शासकीय निवासस्थानी. मग हा आरोपी कस काय होत नाही? आणि परत आरोपी ज्यावेळेस इथून गेले, वाशीवरून आरोपी फरार करण्यामध्ये सुद्धा नितीन बिक्कडचा वाटा हा सगळ्यात मोठा आहे. म्हणून या 7-8 पैकी मला वाटतं 2 मागण्या ह्या क्लिअर कट झालेल्या आहेत. अंतिम म्हणजे उज्ज्वल निकम एक आणि जलद गती न्यायालयाचा तो निर्णय झालेला आहे. म्हणजे 6 मागण्या ज्या राहिलेल्या आहेत, या मागण्या आणि 2 सायबर सेलचे अधिकारी, ही 7वी मागणी. त्या 7व्या मागणीमध्ये लवकरात लवकर, कारण आता 25 तारीख जवळ आलेली, सोमवारी आले नव्हते, सोमवारी जर त्यांची ऑर्डर आली तर मत्स्योद्योगकरांचा याच्यावरती विश्वास अधिक दृढ होईल. विश्वास आहेच, गैरविश्वास नाही. परंतु या आरोपींच्या बाबतीत काय करावं, हे सह-आरोपी करावेत का, तर हे सह-आरोपी करावेत असे सगळ्यांची मागणी आहे. हे लोक सह-आरोपी झाले पाहिजे. आणि ही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावरती मी त्या ठिकाणी घालणार आहे. आणि एक रेकॉर्ड धनंजय देशमुख अँड सगळ्या ग्रामस्थांनी या ठिकाणी केलंय. आणि जवळपास 13 मागण्या जेल प्रशासनाच्या संबंधित या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या अतिशय गंभीर आहेत आणि ह्या CCTV मध्ये कैद आहेत. सगळ्याच्या सगळ्या मागण्या तर जेल प्रशासनाकडून सुद्धा याची स्वतंत्र चौकशी व्हावी. आणि जे कोणी मदत करणारे आहेत यांना, आरोपींना, हे सगळेचे सगळे जेल प्रशासनामधले लोक निलंबित झाले पाहिजे किंवा ते इथं राहिले नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची बाब, जरी SP बदललेले असले तर हेड माणूस बदललाय, पण खालची यंत्रणा जी आहे ती, माझं मत आहे की हे फक्त केज पुरतच नाही. केज पोलीस स्टेशन, अंबाजोगाई पोलीस स्टेशन, DYSPच्या अखत्यारीत येणारे सगळे पोलीस स्टेशन, ऍडिशनल SP तिरक्यांच्या अखत्यारीत येणारे सगळे पोलीस स्टेशन, म्हणजे केज, युसुफ वडगाव, त्याच्यानंतर अंबाजोगाई, बारदापूर, परळीतले 2 ग्रामीण आणि परळी शहर, संभाजीनगर आणि शिरसाळा, एवढ्या पोलीस स्टेशन मधलं जे खालचं पोलीस दल आहे, हे पोलीस दल 100% आका आणि त्यांच्याच सहकार्यानं आतापर्यंत चालत होतं. एकटे SP बदलून उपयोग होणार नाही. हे लोक अजूनही राजरोसपणे, बिनदिक्कतपणे
आरोपींना मदत कशी होईल अशा पद्धतीचे प्रयत्न सगळ्याच बाबतीत करतायत. तुम्ही बघा, संतोष दादाच्या तरी बाबतीमध्ये फास्ट ट्रॅक वरती म्हणजे बऱ्याच स्पीडली काही घटना घडलेल्या आहे. तो महादेव मुंडे 16 महिने झाले. हा, अजून एक केस मला धनंजयनी इथं दाखवली, मी त्याचं नाव आणि ते सांगणार नाही, पण त्या माणसाला तर मारलं, त्याच्या घरात त्याच्या बायको समोर उचलून नेलंय, मारलं, पोलीस स्टेशनला आणलं आणि पोलीस स्टेशन मध्ये जो आरोपी आहे मेन यातला, त्या मेन आरोपीने धमकी दिली महाजनच्या समोर, तिथं थांबायचं नाही, निघून जायचं. किती खतरनाक आहे. आणि मला वाटतं 4 दिवसापूर्वी आमचं या केसच्या बाबतीत बोलणं झालंय धनंजयचं माझं आणि केंडकर, आम्ही दोघं तिघच बसलेलो होतो. तर त्या माणसा तो व्यक्ती, आता मी पोलीस स्टेशनला पण जाणार आहे, नवीन राजेश पाटील कोण आले, वैभव पाटील. राजेश पाटील तर कल्याणच करणारा होता, ते वैभव पाटील चांगले अधिकारी आहेत, त्यांना जाऊन भेटणार आहे की हा जो माणूस आहे हे संतोष अण्णाच्या अगोदरची केस आहे, किती 1 वर्षाची केस आहे, पण ती केस फार भयानक आहे. पोलीस स्टेशनला येऊन पोलीस स्टेशन मध्ये मेन माणूस आलाय आणि त्यांनी त्याला सांगितलं इथं केस दाखल करू नको, उठ येतो. कुणाच्या समोर, महाजन समोर आहे. तिथं इतका भयानक जर महाजन असेल तर हा महाजन आतापर्यंत राहिलाच कस काय, राहायला नाही पाहिजे. ती सुद्धा 307 आणि त्याही पेक्षा गंभीर प्रकारचा गुन्हा आहे. तो जर गुन्हा दाखल करायला धनंजय म्हणतोय की ते माणूस येईल, जवळच्याच गावचा आहे, तो माणूस पुढे आला तर त्याचाही गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि हे 5-6 मागण्या मी अजिबात असं मानणार नाही मासजोगकरांना की तुम्ही उपोषणाला बसू नका, अन्नत्याग करू नका, कारण क्लेशकारक ते उपोषण करतायत. परंतु तत्पूर्वीच याच्या बाबतीमध्ये मी 100% राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन कानावर घालून, म्हणजे बहुतेक वेळ प्रसंगी रविवारी मी नागपूरला सुद्धा जाईल, जे उद्या जर ते नागपूरला असतील तर नागपूरला जाईल, आणि सोमवारी जर मुंबईला मिळाली वेळ तर मुंबईला जाऊन या म्हणजे सायबर सेल आणि या 7 मागण्या, 6च्या ऐवजी 7वी मागणी एक वाढली ना, त्या 7 मागण्यांच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी बोलेल. कारण ह्या पेपरमध्ये दिलेला 6 आणि ही 7वी मागणी या बाबतीमध्ये, आणि ती 8वी मागणी म्हणजे सायबर सेल, 8च्या 8 मागण्यांच्या बाबतीत तात्काळ कारवाई जर झाली तर मासाजोगकरांना अन्नत्याग करण्याची आवश्यकता पडणार नाही. आणि मी आता जे म्हणलं, अंबाजोगाई ऍडिशनल एसपीच्या अंडरचे जेवढे पोलीस स्टेशन आहेत इथे ऑब्जेक्शनेबल, अहो ते कुमावत साहेब होते ना, त्यांना सुद्धा नीटनाटक काम काही लोक करून देत नव्हते, त्यांना सुद्धा मिसगाईड करायचे. आणि इथं आणताना सुद्धा कुमावत सारखाच अधिकारी ऍडिशनल म्हणून अंबाजोगाईला पाहिजे. जर ते पूर्वी डीएसपी होते त्यावेळेस बऱ्यापैकी मला वाटतं या परिसरामध्ये दहशत बसली होती आणि चांगली दहशत त्यांनी बसवली होती. तर ती सुद्धा एक विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे की ऍडिशनल एसपी म्हणून कुमावत साहेबांना या ठिकाणी आणावं. कुमावतच ना, संतोष कुमावत, पंकज कुमावत साहेबांना ऍडिशनल एसपी म्हणून. कारण बीड जिल्ह्याला एकदम एसपी चांगला येऊन उपयोग नाही. एसपी चांगले आहे, त्यांनी बिचारे प्रयत्न चांगले करतायत, सगळीकडे वाच आहे, परंतु अजून सुद्धा तुम्ही बघा ना, ती ह्याची जी कोणती नाही 15 महिने झालं ते 15 संचालक नाही, महादेव मुंडेचं तर झालंच,
पण ते राजस्थानी मल्टीस्टेटचे 15-16 महिने झालं गुन्हा दाखल झालेला आहे. एक सुद्धा संचालक अजून अटक नाही. मग आता माणसांनी जगायचं कसं मला सांगा. 15 संचालक बिनदिक्कतपणे आजही महाराष्ट्रात फिरतायत आणि 300 कोटी रुपयाला बोललंय. मला वाटतं केस तालुक्यात सुद्धा एखादी शाखा होते का ते होते ना ही होती. त्याच्यामुळे 15-15 महिने 16-16 महिने आणि ह्या कृष्ण आंधळीची सुद्धा तशीच हिंमत होती ना. आतापर्यंत सरेंडर व्हायला पाहिजे. पोलिसने का त्याचं घरदार उचलून आणलं नाही, बसवलं, टॉर्चर करायला पाहिजे ना. जसं आमच्या सगळ्या लोकांना संतोष देशमुख हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या मनाला लागलेली केस आहे. हसरा चेहरा आणि एकंदरीत मला वाटतं त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये कोणाला सुद्धा त्यांच्या सौभाग्यवतीला सुद्धा तुझ्या आईला सुद्धा शब्द वापरला नसतो. गावात सुद्धा कधी कोणाला वापरला नसतो. इतका सुंदर माणूस तुम्ही आमचा हिरावून घेतला आणि हिरावून घेतल्यामुळे हे सगळ्यांना चटका लागलेला आहे. त्याच्यामुळं या लोकांच्या वरती कसल्याही परिस्थितीत ऍक्शन झाली पाहिजे. मी तातडीनं उद्या म्हणलं तर उद्या सीएम साहेबांकडे जाईल, या बाबतीमध्ये पत्र लिही आणि धनंजयनी खालची जी पिलावळ आहे, जी पिलावळ आजही त्यांना मदत करते असं धनंजयचं मत आहे, ती पिलावळ सुद्धा सगळी इथून उचलावी अशा प्रकारची विनंती मी मुख्यमंत्री महोदयांना करतो. तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहात, ठाम राहा. परंतु मी तोपर्यंतच यातल्या काही गोष्टी जवळजवळ 100% गोष्टी जर हे आपण मंजूर केल्या किंवा मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मकता दाखवली तर 25 तारखेपासून तुम्ही बसू नका. कारण अन्नत्याग एक क्लेशकारक हे आहे, फार क्लेशकारक होतं. ते सोपी गोष्ट नाही. अनेक लोक, कारण गावच बसणार आहे अख्खं, त्यात काही लोकांची शुगर आहे, बीपी आहे, अनेक वय झाल्याच्या नंतर परिणाम होतात. म्हणून तेवढी एक विनंती आहे की जर समजा मुख्यमंत्री म्हणाले एक 4-5 दिवस थोडासा अवधी द्या तरच त्या तारखेत बदल करा, अन्यथा बदल करू नका. तुम्ही तुमच्या ठाम आणि तुम्ही ज्यावेळेस बसाल, जर बसले तर पुन्हा मत्स्योद्योगकारांना पुन्हा भेटायला सुद्धा आम्ही या ठिकाणी येऊ, परंतु यातली कारवाई करून येऊ. तसं बिगर कारवाईच्या इथं येणार नाही. मुख्यमंत्री महाजन कसा आरोपी आहे, महाजन कसा दोषी, एवढं जरा पर्सनली सांगा. 15 मिनिटात बाहेर पडला होता गाडी घेऊन, डपडी गाडी घेऊन बाहेर पडला आणि टोल नका टाइमपास करा. मुख्यमंत्र्यांनी त्याला क्लीन सर्टिफिकेट दिली आहे. यापूर्वी सुद्धा मतदारांनी एक आंदोलन उभं केलं होतं आणि त्याचे परिणाम आपण बघितले की अंतर्गत कारवाई करावी लागली. ते आंदोलन पुढे उद्रेक झाला, त्याच्यासाठी पण अडचण निर्माण झाली. पण या आंदोलनामध्ये स्वतः धनंजय देशमुख आपला संतोष देशमुख कुटुंबीय सहभागी होत आहे. काय वाटतं की एक घटना जी विधानक होती, जी महाराष्ट्रानं बघितली, पण पीडित कुटुंबालाच यासाठी आंदोलन करावं लागतंय आणि तेही अगदी काही दिवसावर. नाही, पहिल्या दिवशी जे आंदोलन झालं फर्स्ट डेला, ते म्हणजे गुन्हा दाखल करण्यासाठी झालं. बराच कालावधी झाला त्याच्यामध्ये, कारण रोष प्रचंड होता ना. धनंजय तो ऑटोमॅटिकली आला, परंतु आता सुद्धा नाही. हे जे मागणे आलेले आहेत याच्यावरती सुरुवातीला मी सुद्धा कन्फ्युज होतो काही बाबतीत की बाबा हे जे सहआरोपी करायचे, या सहआरोपीमुळं मेन आरोपींना सवलत मिळू नये याच्यावरती विचार करावा लागणार आहे. थोडस सरकारी वकिलाची आणि जे सर्वोच्च वकील आहे त्यांच्याशी सुद्धा चर्चा करावी लागेल. तर ती चर्चा सुद्धा मी 2 दिवसामध्ये करून घेतो आणि वाट मोकळी होऊ नये हा सुद्धा त्यातला आमचा हेतू आहे. जेल प्रशासनाच्या संदर्भामध्ये काही 13 मागण्यांचा उल्लेख केला होता. नेमकं काय काय आरोप आहेत आणि काय काय घडलंय जेलमध्ये, काय काय घडतं? जेलमध्ये यांना VIP ट्रीटमेंट मिळते अशा प्रकारचे याच्यामध्ये 13 मागण्या आणि त्याचे CCTV सह पुरावे दिलेत. वाल्मीकरांना चहा कोण आणून देतंय,
जेवण कोण आणून देते, काही लोकांना मटण कसं पोहोचलं, मटण आहे ना, मटण सुद्धा पोहोच केलं जात आहे, अशा प्रकारचे पुरावे. आणि हे काय असे तसे नाही, पुराव्याचं आहे. बॅग कोणी उचलतंय, म्हणजे बॅग, मोठी बॅग कोण नेऊन देत आहे, जेलमध्ये मोठी बॅग थोडीच नेऊन दिली जाते. म्हणजे बॅग मधल्या तुम्हाला सवलती ज्या आहेत, सवलती VIP सवलती देण्यात येत आहेत आणि त्याचे CCTV मध्ये बंदिस्त झालेले. आणि जे कर्मचारी याच्या जबाबदार असतील ते सर्वचे सर्व सस्पेंड करावे, ही ग्रामस्थांची मागणी आहे. ती सुद्धा मागणी मी माझ्या लेटर पॅडवर देणार आहे. आणि याच्यात एवढंच नम्रपणे मीडियाला सुद्धा सांगतो की मी फक्त मीडिया समोर बोलत नाही, याची प्रत्येक बाब, आणि हे मला वाटतं धनंजयला सुद्धा माहिती आहे, यातली प्रत्येक बाब मी रेकॉर्डवरती आणतोय. आणि ते बी असं तसं नाही इकडे याच्या त्याच्या लेटर पॅडवर नाही, माझ्या स्वतःच्या लेटर पॅडवर वरती रेकॉर्डवरती आणतो आणि सगळ्या बाबी आणतो. ओके, हे कोणाचं आहे सुरेश? आता याच्या व्यतिरिक्त काय इथे नको राजकीय. मग तुम्ही केस मध्ये विचारा किंवा महादेव मुंडेंना भेटायला जाणार, त्यांच्या कुटुंबाला पण भेटायला जाणार. मसाजोग मध्ये नको.